तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपणच बघणार आहोत कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आली तेच मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, अंबिकेने शिकवला नर्मदाला चांगला धडा, तर अथर्व मीराची प्रेमाची होणार सुरुवात. मित्रांनो, नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे. तर आता ह्या नर्मदाने इतक्या खालच्या थराला जाऊन वेदाला त्रास दिलेला असतो की अंबिकेला खूपच राग आलेला असतो. इकडं मात्र नर्मदाने वेदाच्या ठमीला जळून तिला आता मायाची धमकी दिलेली असते. त्यामुळे वेदाला खूप आता भीती वाटत असते. ती मीरापासून सर्व काही लपवून ठेवते आणि घाबरतच विचार करत असते. तितक्यातच मीराला आठवतं वेदाजवळ तर बाहुली नाही आहे, त्यामुळे ती तिला विचारू लागते, अगं वेदा, तुझी ठमी कुठं आहे आणि आज जवळ घेऊन नाही झोपली तू? आता मात्र वेदा पूर्णपणे घाबरलेली असते. तेव्हा मीराला डाऊट जातो. ती विचारण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र आता वेदा इतकी घाबरलेली असते ती एक शब्दसुद्धा सांगायला तयार नसते. तर इकडं मात्र अंबिका आता नर्मदाच्या खोलीमध्ये येते. आता नर्मदा चांगली झोपलेली असते. तेव्हा मात्र अंबिका बोलते, माझ्या मुलीला इतका त्रास देऊन तू शांततेत झोपते? आता बघ, माझ्या वेदाला जितका त्रास झाला ना तितका तुलाच होईल. आता मात्र अंबिका तिच्या शक्तीने त्या ठमीला दामोदरच्या सातरड्यावर बसवते. आता मात्र दामोदरला त्या बाहुलीला बघून चांगलाच धक्का बसतो. तो पूर्णपणे शॉकच होतो. ही बाहुली तर मी जाळली होती, ही इथं कसं काय? आता मात्र अंबिका तिच्या शक्तीने त्या बाहुलीला नर्मदाच्या त्या नरगुट्यावर बसवते. तेव्हा नर्मदा जोरजोरात ओरडू लागते. ती झोपेतच आता दादासाहेबांच्या खोलीजवळ येते. नर्मदाचा आवाज ऐकून दादासाहेबसुद्धा बाहेर येतात. पण नर्मदा आता वेदासोबत जे काही वागलेले असते, तिच्या ठमीला जाळलेलं असतं, ते सर्व बळबळू लागते. आता मात्र नर्मदाचे सत्य आता समोर आलेलं असतं. त्यामुळे दादासाहेबांना खूपच राग आलेला असतो. ते जोरातच ओरडतात. तेव्हा नर्मदा शुद्धीवर येते आणि ती पूर्णपणे दादासाहेबांना समोर बघून पूर्णपणे शॉकच होते. तर इकडे मात्र मीराला वेदाची अशी अवस्था बघवत नसते. ती आता तिला विचारत असते, 2 दिवसापासून तर तू खूप खुश होती आणि असं अचानक काय झालं? तू का असे वागते? वेदा, तुला काही झालं का? त्या मायाने तुला धमकी दिली का? घाबरू नको, मी तुझ्या बाजूने आहे. मात्र वेदाच्या मनामध्ये आता मायाची चांगलीच भीती बसलेली असते. ती मीराला सांगण्यापासून घाबरत असते. तर इकडं मात्र दुसऱ्या दिवशी दादासाहेब नर्मदाला आणि दामोदरला बोलावून घेतात. सर्वजण जमा होतात. सर्वांसमोर आता दादासाहेब त्यांना विचारू लागतात. आता मात्र अथर्व विचारतो, काय झालं? तेवढ्यातच वेदा येते. आता वेदा जाऊन मीराला मिठी मारते. तेव्हा दादासाहेब बोलतात, ती घाबरते आहे ना, मी सांगतो तुम्हाला काय घडलं ते. आणि तेव्हा नर्मदाने जे काही झोपेत सांगितलेलं असतं ते दादासाहेब आता सर्वांसमोर उघड करतात. तेव्हा अथर्वाला खूप राग येतो. आता तू असं का वागली माझ्या वेदासोबत? तेवढ्यातच आता वेदा बोलणारच, मात्र तितक्यात आता माया तिथं येते. माया तिच्याकडे रागात पाहून तिला थांबवते. तेव्हा मीरा बोलते, बाळा घाबरू नकोस, सर्वजण तुझ्या बाजूने आहे, तुला घाबरण्याची काही गरज नाही आहे, मी आहे ना, असं सांगून तिला विचारण्याचा प्रयत्न करते. तिला सर्वांसमोर सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र मायाची भीती इतकी आता वेदाच्या मनात बसलेली असते की ती बोलायला सुद्धा घाबरत असते. मित्रांनो, आता वेदा संपूर्ण सत्य सांगणार का आणि या मायाचं खरं रूप आता अथर्व समोर येणार का? तुम्हाला काय वाटते? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय मित्रांनो.